तर यांनी प्रकल्प उभारलेले आहे. आज सचिन तेंडुलकर आमच्या ताडोबामध्ये ते पेंच प्रकल्पामध्ये व्याघ्र बघायला, कारण तिथे त्याला वाघ बघायचा असतो. आपल्याला काही गरज नाही वाघ बघायची, आपल्याला आजूबाजूनेच दिसतो रस्त्याने. एवढं म्हणजे आपण जंगलाची नासधूस केली आहे, जंगले ठेवली नाही आहे. जे झाडे आहेत ते सुद्धा आपण कापण्यावर आहोत. आता तुम्ही विचार करा, तपोवनातील 1800 झाडे कापली म्हणजे 1800 झाडं म्हणजे किती एकर परिसर झाला, किती किती मोठं ती हिरवीगार दाटी आपण ते संपवणार आहोत. साहजिकच बिबट तुमच्या घरात घुसणारच ना. आणि बिबट घरात घुसला, कोणी त्यांनी कोणाचं पोर वगैरे पळवून नेलं तर त्याच्यावरून मग राजकारण होते, दुसरं काहीच होत नाही. ज्याचं गेलं त्यालाच कळते ते. त्या आई वडिलांनाच कळेल की आपल्या मुलाचं महत्त्व काय, की जिच्या समोर बिबट आपल्या मुलाला घेऊन जातो. आणि त्याच्यामुळे जो बिबट आहे त्याला जिथे जागा मिळेल तिथे तो जाणार आणि मग ते बिबट्यावरून राजकारण होणार. कोणतं राजकारण? आता मागच्या वेळेस गंगापूर परिसरात बिबट घुसला, अख्ख्या टीव्हीवर तेच दाखवलं, सर्व चॅनलवर तेच. का? कारण आपले गिरीश महाजनजी ते बिबट्याला पकडायला गेले. मला तर वाटतं बिबट्याचं ते शिकारच असेल त्या दिवशी, पण ते चुकलं. त्याचे गिरीश महाजन आले, तेच कदाचित त्याचं शिकार असेल, पण ते त्याचा नेम चुकलं बिबट्याचा आणि बिबट्याला ते टोचन लावून त्यांनी ते बिबट्या पकडण्यात आला. ते सर्व टीव्हीवर झाले.